तुम्हाला म्हटलं होतं की एक सरप्राईज असणार आहे आणि माझ्यासोबत हा छोटूसा शिवाजी महाराज. अथांग से हाय. हाय. तुला काय काय जमतं तू सांग, तू कितवीला आहे? मला मी सेकंड इयरला आहे आणि मला लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, सुरूळ, गतकचक्र सगळे वेपन्स येतात. वाव, तू कधी शिकलास हे? मी हे 3 वर्ष झाली शिकतोय. आता इथे आमच्या दोघांचे जे जे सीन आहेत ते आमचे स्टार्ट झाले आहेत. हाय अथांग से हाय. हाय. हा आहे अथांग सागर मुजुमले पाटील आणि हा फक्त 8 वर्षाचा आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी जशी अभिनय क्षेत्रामध्ये आहे तसं हा माझा छोटा मित्रसुद्धा अभिनय क्षेत्रामध्ये आहे. अथांगचे 2 चित्रपट येणार आहेत, आभाळ आणि मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी. हे लवकरच प्रदर्शित होईल आणि तसं मी तुम्हाला सांगेल सुद्धा. आणि झी मराठीच्या नुकताच रिलीज झालेल्या 2 जाहिरातींमध्ये अथांगची प्रमुख भूमिका होती. तुम्हाला फक्त वाटत असेल हा फक्त काय 8 वर्षाचा मुलगा आहे, काय त्याच्यामध्ये एवढं, पण तुम्ही हा व्लॉग माझा पूर्ण शेवटपर्यंत पहा. तो काय आहे आणि त्याचा टॅलेंट काय आहे ना, हे तुम्हाला शेवट तुम्ही जितका व्हिडिओ पाहाल ना त्यात तुम्हाला कळेल. मम्मीनी पोराला शिकवायचं, त्यांना येत नाही. 10 असते तर अजून भारी झालं. काय एकदा सांग त्यांना कसं करायचं. फक्त तलवार कशी फिरवाय, पोजेस सांग त्यांना कसं फिरवायची कशी सांग पहिले. तलवार ऐका ना, फक्त असं असं करा, असं असं करा. हा हा, बास बास बास. एक पाय पुढे मागे. ऐक ना, पाय कापायचे नाही. त्याला प्रॉपर पोज माहितीत ना, म्हणून तो तेवढं हे करता ना. इथे ॲक्च्युली झालं असं होतं की मला तलवार वगैरे काहीच चालवता येत नाही आणि इथे मला अथांग सांगतोय की इथे कसं करायचं आहे, काय करायचं, म्हणजे तुम्हाला शिकवतोय. खरं म्हणजे ना, अथांगचं कौतुक करण्यासारखं इतकं आहे की शब्द कमी पडतील या व्लॉगमध्ये. इतकं कौतुक आहे, म्हणजे त्याला जी आवड आहे, ज्याच्यामध्ये त्याला आवड आहे आणि त्याच्या आईवडिलांचं सुद्धा कौतुक आहे की मुलाला जी आवड आहे ती आईवडिलांनी त्याला त्या क्षेत्रामध्ये जाऊ दिलं. शिरवार तवा कोणीतरी असं करायचं आणि कोणीतरी डोक्यात वार द्यायचा. आपण काय करतो माहिती आहे का, आता त्या तुला शिकवतात हा, बरोबर. तू त्यांच्यावर अटॅक नाही करू शकत. मग ते माझ्यावर अटॅक करतील ना, मी डिफेन्स हा, तसं कर. यस, तू डिफेन्स करणार, बरोबर. जसं सांगतील ना तसं करा. ऐक, शिरवार, त्यानंतर कानवार आणि गोटवार. मित्रांनो, बालवयातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांनी भारावून गेलेला हा छोटा मावळा शिवरायांच्या पराक्रमांच्या विविध कथा अभिनयासह सादर करतो. शिवरायांना व त्यांच्या मावळ्यांना तलवार, भाला, दांडपट्टा इत्यादी शस्त्र चालवता येत होती, मग ती आपल्याला सुद्धा चालवायला आली पाहिजेत. यासाठी या छोट्या मावळ्याने वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी मर्दानी खेळ खेळायला सुरुवात केली. आता इथे पुन्हा एकदा आमची प्रॅक्टिस चालू झाली आणि प्रॉब्लेम असा होता की माझ्याकडची जी तलवार होती ना
ती खूप मोठी होती आणि मला भीती वाटत होती की या माझ्या छोट्या मित्राला लागेल म्हणून मी घाबरत करत होते, पण हा अजिबात घाबरत नव्हता. ती जड आहे ना तिला जड आहे. हा ते ऐक ना, कशी छोटी चालेल का दुसरी? चालेल का? या माझ्या छोट्या मित्राचं आणि माझं बॉन्ड पटकन क्रिएट झाल्यामुळे ना प्रॅक्टिस करायला किंवा कुठलेही सीन आमचे डिसाईड करायला पटकन हेल्प होत होती. आणि अथांग माझ्याकडून इतकी छान अशी प्रॅक्टिस करून घेत होता, कारण की आमच्याकडे वेळ पहिली गोष्ट म्हणजे कमी होता आणि त्यात तो मला शिकवत होता. आणि जिथे जिथे मी चुकती आहे तिथे मला पटकन सांगत होता, नाही हा तुमचा हात चुकला आहे, तलवार तुम्ही चुकीची पकडली आहे, किंवा या छोट्या छोट्या गोष्टी मला तो पहा की किती छान पद्धतीने तो मला सांगतो आहे. तुम्ही ते सांगत होता. ऐका ना मॅम ऐका ना. वन मोर टाइम स्टार्ट. परत एकदा थोडंसं पुढे आहे मित्र. आता थोडंसं पुढे आहे. 3, 2, 1 go and start. परत एकदा स्टार्ट. ओके परत एकदा. थोडं पुढं नाही बरोबर. 3, 2, 1 आणि मी जे फायनल रिझल्ट आहेत, जे फायनल व्हिडिओज आहेत ते इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबवरती सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. व्हिडिओच्या एंडला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक शेअर केलेली आहे. बस जास्त पुढं नको. हां बस. आणि बरोबर थोडं मागे जा. सर चांगलं टार्गेट दिलं. तुमचे एक्सप्रेशन काढतात त्या घाबरलेल्या, त्या जिजामा तर घाबरत नाही. परत एकदा नाही
मला ना इथे खूप भीती वाटत होती की माझ्या पायाला लागेल की काय, कारण की अथांगनी पूर्ण शिकलेला आहे तो, त्याच्यामध्ये ट्रेन आहे त्याच्यामध्ये. पण मला बघूनच इतकी भीती वाटत होती की माझ्या फेसवरचे एक्सप्रेशन आणि मुवमेंट माझ्या घाबरलेल्या कळत होत्या, त्याच्यामुळे रिटेक होत होता. थोडंसं आहे ना, थोडंसं पुढे जा बस. एकतर माझ्या जीवात जीव नव्हता आणि इथे आमचा फायनल टेक झाला. इतकं बरं वाटलं मला. ओके, या दुसरं. सेकंड टेक सुद्धा झालेला आहे आणि अथांग आता करणारे जरा काहीतरी वेगळं जे मला माहिती नाहीये. अथांग सांग, काय तुझ्या हातामध्ये? हे याला सुरुळ बोलतात. हे हत्तीवरच्या माणसाला उडवायला असतं. हे साऊथचं आहे आणि हे तरी माझ्या हाईटचं आहे. आणि हे त्या काळी याची 3 किंवा 2 पाती असायची आणि याला दोन्ही साईडनी धार असायची आणि हे 6 फुटाचं असायचं आधी. आणि तुला हे सगळं कोणी शिकवलं? मला हे केशव मंगरुळे गुरुजींनी. पण तुला मम्मीला आवडतं की पप्पांना आवडतं हे सगळं करायला? तुला कोणी टाकलं त्याच्यामध्ये? मी स्वतः मागे लागलेलो. काय बोलतो खरं? पप्पा इन्फॉर्मेशन देताना म्हणतात की आता इथं काय मुलं आई वडील मुलांना क्लास लावतात, बट इथं उलट झालंय की मी पप्पांच्या मागे लागून तो क्लास लावून घेतलाय. वाव, खूप छान. चल आता आम्ही करतो आता नेक्स्ट टेक, तुम्ही बघा. संपलं. मी तुम्हाला म्हणत होते ना, पूर्ण व्लॉग पाहिल्याशिवाय तुम्हाला अथांगचं टॅलेंट नाही कळणार. पिक्चर तो बाकी है अभी मेरे दोस्त. मित्रांनो, हा व्लॉग फक्त अथांगचं कौतुक करण्यासाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण की मी फक्त अथांगचं कौतुक करण्यासाठी हा मी वेगळा व्लॉग केला आहे. अथांगचं अजून कौतुक ऐकायचं का तुम्हाला? तर ऐका. अथांगने 5व्या वर्षी त्याने मर्दानी खेळ खेळायला सुरुवात केली. जिद्द, कष्ट, चिकाटी व अखंड प्रयत्नांमुळे काही महिन्यातच अथांग मर्दानी खेळात पारंगत झाला. इथे चाललं आहे आमच्या शूटचं थोडंसं कौतुक, कारण की सर्वांना खूपच आवडतंय आणि फायनल रिझल्ट पण खूप छान असणार आहेत. ॲक्च्युली तिथे असणाऱ्या सर्व लोकांना प्रश्न पडला होता की वेबसिरीजचं शूटिंग चालू आहे, मूवीचं शूटिंग चालू आहे की शॉर्ट फिल्मचं शूटिंग चालू आहे. आणि तिथे येऊन प्रत्येकाला आमच्या टीममध्ये सर्वांना येऊन विचारत होते की नक्की तुमचं काय चालू आहे. पण काम होण्याच्या आधी लोक आम्हाला रिलीज कधी करणार आहे हे आधी विचारत होते. इथे स्टार्ट झालं आता आमचं नेक्स्ट टेक. मित्रांनो, अजून अथांगचं कौतुक संपलेलं नाही आहे, तर अजून ऐका. किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर अथांगने मर्दानी खेळ खेळून दाखवला. त्यावेळी रायगडावरती मर्दानी खेळ खेळणारे सर्व मोठी मुलं होती, त्यातच अथांग सर्वात लहान होता.
ह्या छोट्या मावळ्याचा मर्दानी खेळ पाहून राजेसुद्धा खुश झाले व सर्व राज्यांनी अथांगचे मांडीवरती घेऊन कौतुक केले व युवराज शहाजी राजेंनी त्यांच्या छातीवरचे मानाचे पदक त्याला लावले. आत्तापर्यंत अथांगला मर्दानी खेळामध्ये जिल्हा राज्यस्तरीय 3 सुवर्णपदके, राज्यस्तरीय 3 सुवर्णपदके व 1 राष्ट्रीय रौप्य पदक मिळाले आहे. विशेष म्हणजे अथांगच्या वयोगटातील सर्व मुलं अथांगपेक्षा मोठे होते. एवढ्या लहान वयात अथांगला कला सादर करण्यासाठी विविध ठिकाणी आमंत्रणं येतात. सगळीकडे मान्यवरांच्या हस्ते हे छोट्या मावळाचे सत्कार होत असतात. आमचे फायनल व्हिडिओज खूप सुंदर असे झालेले आहेत. सर्वांनी खूप सारे पहा, खूप सारे शेअर करा आणि आमच्या सर्वांची जी मेहनत आहे त्याला खूप सारं प्रेम द्या. खाली लुक रेडी 3, 2, 1 गो स्टार्ट. बघ हात वर. यस घ्या घे तुझ्या. मित्रांनो, ऑलमोस्ट रात्रीचे 9:30-10 झालेत तरीसुद्धा आमचं शूट संपलेलं नाही आहे. 15 ते 30 सेकंदाची रील जेव्हा पाहायची असेल तेव्हा खूप इझी वाटते हे सगळं, पण त्याच्या मागची मेहनत खूप मोठी आहे. मी वाचते बरोबर. कानातले नाही घातले तर चालते का? पाहिजे ओ ताई. फायनली आमचं झालंय मायलेकांचं आमचं शूट कम्प्लीट. तू अथांग सांग, तुला आज कसं वाटलं शूट करून? आजचं शूट 1 नंबर होतं. आणि माझ्यासोबत करून कसं वाटलं? आज आम्ही फर्स्ट टाइम करतोय हे शूट आणि कसं वाटतंय आज मी तुझ्यासोबत करते, तू माझ्यासोबत करतोयस? खूप मस्त, खरं खरं सांग, एकदम भारी. परत कधी करायचं आपल्याला शूट? आता जेव्हा असेल तेव्हा नक्की करणार? हो. आमचा ब्लॉग पूर्ण बघा. आवडला की लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि कसं वाटलं आमचा ब्लॉग तो आम्हाला नक्की सांगा. आता आम्ही निघतोय, थोडंसं राहिले ते मी करते. याला टाटा बाय बाय करायचं. याची उद्या एक्झाम आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. परत भेटूया. न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्र